राम राम मंडळी. कॉलेजचं वातावरण मस्तच होता. कॉलेजमध्ये तर खजूरचं पण झाड आहे. आज मस्तपैकी सूरज भाऊने आपला फेवरेट गाजरचा हलवा आणलेला होता. मग काय मस्त आस्वाद घेतला. कॉलेजचे जुने पासआउट गँग पण आलेली होती. त्यांच्यासोबत थोडा टाइमपास केला. संध्याकाळी गेलो मस्तपैकी जिमला बेला भरला. मध्ये थोडा गॅप पडला होता, त्याच्यामुळे जास्त मस्त पंप झाला. आज वसुले बाईच्या घरी मस्तपैकी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. मग तिथं गेलो. म्हटलं कार्यक्रमाला जावा. थोडा लेटच झालो, पण काही विषय नाही, आपलंच घरी. सहजासहजी कोणी जागरण गोंधळ तर काय ऐकत नाही बरं का. पण जेवणाचा कार्यक्रम म्हणल्यावर मजा येते नाही का. ओम साईराम, बाबांचे प्रेम एक नंबर आहे. पण आधी चिल्ले पिल्ली गँग बसली. मग म्हटलं चला यांना वाढवायची सुरुवात करू. वाढत नव्हतं बरं का, ॲक्टिंग करत होतो. पण काय म्हटलं चला काय विषय नाही. अंधारात गुपचूप चिल्ल्या पिल्ल्यामध्ये राक्षस दिसला. अरे लाज वाटत ते. लाज स्वतःच्या लग्नाला तर नाही बोलावलं, पण लोकांचे बार जागरण पण सोडेन, आणि ते पण लहान पिल्लामध्ये घुसून. अरे बापरे. हे बघा या विकी शेटचं लवकर लग्न होईल बघा. झाडून झोडून मस्तपैकी एक नंबर कार्यक्रम. आल्याला झाडून घ्यायला लागले माणसं. म्हटलं एक नंबर रे, मज्जा. इथं तर काही विषयच नाही. भारत व्हायचा तर इतका खतरनाक मध्ये धिंगाणा चालू होता ना. पहिले काम करत होते नुसतं. त्यांच्या डोक्याला टेन्शन आलं होतं. इकडून बादली उचल, तिकडे टाक, तिकडून उचल येत नाही. बाकी ॲक्टिंग मस्त करते बरं का भरत बाई, काही विषयच नाही. काम करणं नाही, पण काम दाखवणं महत्त्वाचं आहे. हे त्यांच्याकडून शिकून घ्या. म्हटलं अरे वा एक ना. विशाल शेट म्हणे मी पण काही कमी नाही. त्यांनी पण घेतले टोकरं, हलवलं थोडे भातवाडीने इकडे तिकडे, आणि परत ठेवून दिले बरं का. मजाक से हटके गुरु, दोस्त परिवारच येत नाही ना. माणसांची कमीच पडत नाही. खायला कमी आणि वाढायला जास्त लोक असतात आपल्या इथं. म्हटलं काही विषयच नाही. हा तर लेट्स इंट्रोड्यूस द ब्युटी ऑफ सुभाषवाडी, द वन अँड ओनली कृष्णा नवले पाटील, द डिअरेस्ट अँड बेस्ट फ्रेंड ऑफ महेश जुटिंग पाटील उर्फ सर्रू भाई. एक नंबरच जेवायला बसला. मग काय वसुली व्हायची घरी कार्यक्रम, बाजाची गँग येणार नाही असं कधी होईन का. मग काय सगळे आले मस्तपैकी जेवायला. सगळ्या वसुली गँगचा देखभाल करताना या बघा बरं का भारत भाई मस्तपैकी मागून त्यांना विचारत होते काही पाहिजे का, काही पाहिजे का. म्हणलं वा एक नंबर.